आणि त्याच्यामध्ये गुणाचं वर्णन केलं. जे गुण उत्पन्न होतात आणि गुणाच्या आधारे व्यवहार होतो आणि वृत्तीमध्ये विकार होतो. हे लक्षात ठेवा पॉइंट्स. गुणाच्या आधारे व्यवहार आणि वृत्तीमध्ये विकार. विकार म्हणजेच माया. टप्प्याटप्प्याने आपण समजून घ्यावं. वेदांतामध्ये बुद्धीची उन्नती होती, जागृती म्हणतात त्याला. उन्नती म्हणजे वाढ. जी मठ्ठ बुद्धी असते, जी जड बुद्धी असते, जी स्वतःला ओळखत असते, तर ती बुद्धी मठ्ठ बना जातो. कारण मठ्ठ बुद्धीला केवळ जड कळत, पण पवित्र बुद्धीला ईश्वराची ओढ तयार होती. पहिला टप्पा. जसं तुमच्या मुलीच्या आठवण आली, तुम्ही फोन लावता का नाही, तिने बोललं की छान वाटतं. ओके, तस त्याची ओढ लागली आणि त्याचं स्मरण झालं, त्याची आठवण आली आणि त्याची गोडी, त्याचा संबंध, त्याचं प्रेम वाढणं, त्याची आठवण येणं पहिला टप्पा. त्याची मनात गोडी होणं. जसं देहाची गोडी आहे, संततीबद्दल तुम्हाला अत्यंत गोडी आहे, अत्यंत प्रेम आहे ना, नाही का? मग जे प्रेम ते संततीवर आहे, जे प्रेम संपत्तीवर आहे, जो संबंध देहावर आहे बुद्धीचा, मग संबंध ईश्वरावर नाही तुमचा. बरे पूजा केली, हे बरे यात्रा केली, पण संबंध प्रकट झाला का तुमचा? मग हा टप्पा असतो ज्ञानाचा, हा मार्ग असतो मोक्षाचा, हा उगम असतो सुखाचा आणि हा रस्ता असतो मोक्षाचा. हा मार्ग बुद्धीचा. हा मार्ग कुणाचा? बुद्धी तिकडे जाते ना. जी देहाकडे असते ती सरकते. तवा तापला की भाकर सरकते. चिटकती भाकर. तापलेल्या तव्यावर भाकर चिटकत नाही आणि थंड तव्याची भाकर बाहेर निघत नाही. टाकून बघा थंड तव्यावर, चिटकल्यासारखं राहते का? आणि तोच तापलेला तवा एक कण चिटकतो का? तसं ज्ञानी मनाला देह चिटकत नाही. तुम्ही बघा ना, एखाद्या दिवस थंड जर तवा घाई घातलं, चपाती पण चिटकते, भाकर चिटकते, आणि कडक तव्यावर चिटकती भाकर. तव्यावर राहून चिटकत नाही, तसा व्यवहार करून अंतःकरणामध्ये वृत्ती देहाला चिटकत नाही. ज्ञानाची अवस्थाच ती आहे. ज्ञानाची अवस्थाच ती आहे. अंतःकरणामध्ये बोधाचा साठा झाला म्हणजे वेदाचा. वेद म्हणजे परब्रह्माला ओळख करून देणारा तो भाव, भगवंताला प्रगट करणारा हृदयामध्ये एक भाव तयार होतो. जसं देह भाव्य आहे, जगत भाव्य आहे. जडाला ओळखणारी वृत्ती तो खोटा भाव. नीट आहे का? काय माहित नाही तुमच्याकडे अफाट यायले. काल तर ग्रंथ नाही, जाताना मुलाच्या ज्ञानानं हृदयाचा भाव बदलतो. तेव्हा ताई हे तुम्हाला कुठेच मिळणार नाही ऐकायला. तुम्ही जा जगाच्या पाठीवर. जे सखोल जाऊन आले, जे सखोल आहे, जे अपरंपार आहे, त्याचा अंत पार लागत नाही, ते भगवंताचा ते ज्ञानानं प्रगट होतो. त्याचा अंतच लागत नाही कुठपर्यंत, त्याला जाणताच येत नाही, आणि त्याचा संबंधच होत नाही, आणि त्याच्या अनुभूतीच येत नाही. येते अनुभूती. तुम्हाला देहाची अनुभूती घ्यायची सवय आहे, ते बंद करा ना. तुम्ही देहाचा संबंध घेता आणि इंद्रियाकडे राहता. कर्मेंद्रिय मी केलं, हाताने केलेला स्वयंपाक कर्मेंद्रिय करतात बेटा. जाणणं बुद्धीचं काम आहे. तर म्हणतात मी जाणलं, मला कळालं. कळणं हा बुद्धीचा धर्म आहे. बुद्धीची शक्ती कळून देणं,
तुम्ही म्हणतात मला कळालं, म्हणजे त्यांचे धर्म तुम्ही घेतले. कुणाचे? बुद्धीचे. बुद्धी ही सत्वगुणाची आहे. सत्वगुणामुळे कळणे. तर तुम्ही म्हणतात मला चाचणी कळाली, तर तुम्हाला येतच नाही माझ्यासारखी. अभिमान आहे की नाही? अहंकार म्हणतात त्याला. मग त्या बुद्धीचं कळणं हे सत्वगुणामुळे, आणि कळणं म्हणजे परमात्मा आहे, आणि परमात्मा म्हणजे व्यापक आत्मा आहे, आणि आत्म्याचा व्यवहार आहे पण वृत्तीच्या द्वारे आहे, म्हणून वृत्ती विकारात आहे आणि आत्मा आधारित आहे. एवढं कळल्याशिवाय मुक्ती नाही भेटावं. आणि हे कोणी सांगत नाही तुम्हाला. मी भगवंताच्या सोबत आहे आणि भगवंताच्या सत्तेत आहे, आणि मी पूर्णतेत आहे, मी अपूर्ण नाहीये. मी परमात्म्याच्या ज्या स्थिती आहे ती भोगायले. परमात्मा म्हणजे अनुभव आणि जगताचा अनुभव डिफरन्स आहे, भिन्न भिन्न आहे. जडाचा अनुभव घेताना तुमच्या सोबत जिवंत विद्या असते, जसं भांडण करताना तमोगुणात असतात, आणि ब्रह्मविद्या शिकताना ऐकताना तुम्ही शीतल आणि शांत असतात. तुमच्या वृत्तीमध्ये गुण नसतं आणि तुमच्या देहाशी संबंध नसतो, कारण तिथं वेद असतो आणि तुम्हाला भगवंताचा त्या ठिकाणी बोध असतो. जेव्हा मनामध्ये बोध जातो आणि बोधाचा मनाचा संयोग होतो, तर मन देहातून अलग होतं. हा आमचा वेदाचा चमत्कार असतो, नाही का? मग तो वेग त्या मनामध्ये स्थगित होतो, थांबतो, आणि देह लांबतो, दूर होतो, वृत्तीतून बाजूला जातो. हा जडत्व वृत्तीतून बाहेर जातो. हे ज्ञानानं, वेदाच्या श्रवणानं, आपल्या ओळीच्या, हा आत्मसाक्षात्कार होण्याचा काळ म्हणजे श्रवणाचा. भगवंताचा आणि बुद्धीचा संयोग होण्याचा काळ म्हणजे मोक्ष. बुद्धी भगवंताला समर्पित होती म्हणजे मोक्ष. देहाचा बाध होतो म्हणजे मोक्ष. आत्मसुखाची जाणीव होती म्हणजे मोक्ष. परमपदावर बुद्धी राहती म्हणजे मोक्ष. आत्मानुभूती सदा जागी होती आणि देहाची अनुभूती संपूर्ण भस्म होती आणि चिरकाल शांती प्रगट होती. ती खरी आत्मस्थिती. समजून घ्यायचा विषय असतो. आत्मस्थितीमध्ये कल्याण आहे, भगवंताचं भान आहे, नो की देहाचं भान आहे, न जगताची जाण आहे. इतर मन घाण आहे, ज्याला जगताचं भान तो लय घाण. तर खोट्याची ओळख आहे त्याला. ही बुद्धी खोट्यासाठी जगते. नीट आहे का? जरी माझं चिंतन उद्या होईल होईल, काय मला अडचण नाही, पण तुम्ही समोर येतात. ज्या बुद्धीला खोट्याची ओढ आहे, खोट्याचं प्रेम आहे आणि खोट्याचा संबंध आहे, तर त्या बुद्धीमध्ये घाण आहे. कारण तिला केवळ अज्ञान आहे. त्या बुद्धीला अज्ञान म्हणजे काय? अज्ञान म्हणजे मोहाला उत्पन्न करणारी एक अवघड स्थिती. ज्या अज्ञानातून मोह तयार होतो, ज्या अज्ञानातून देहाचा संबंध वाढतो, जे अज्ञान बुद्धीला जडत्व देत आणि जे अज्ञान बुद्धीला दुःखात नेत, त्याचं नाव अज्ञान. दुःख का होत? तुम्ही खोट्याला माझं म्हणता ना, तुम्ही खोट्यातून निघा बरं. जगत खोट, देह खोटा, वृत्ती खोटी आणि त्रिपुटी पण खोटी. त्रिपुटीच कळत नाही. हे जे भक्तीवाले लोक अर्धवट, त्यांना काय कळत होत आहे? ज्ञानापासून वंचित आहेत, देहाला आकर्षित आहेत, पंचविषयामध्ये बुडलेले आहेत आणि बुद्धीमध्ये घाण जडलेली आहे. कारण घाण म्हणजे देहवा. समजते ह्या लोकांना की जडाचा संबंध करणं हे पाप आहे, हे अज्ञानाचं रूप आहे. तिथूनच पाप उत्पन्न होते. मी मग ते उगम पावणार अज्ञान हे ब्रह्मज्ञानानं नाश होतो.
संताच्या संगतीत मन ब्रह्म होत, वेदाचं ज्ञान हृदयात थांबत आणि ईश्वराचं दर्शन आत होत, तेव्हा जीवाला शिवत्व येत. हे समजायला नको जन्मानंतर. शिवाला पाहणं ही भक्ती आहे, शिव होणं मुक्ती आहे, आणि शिवाचं देणं घेणं काही नसणं भक्ती आहे. तर देवाचं काही घेणं अफाट विशेष भोगणाऱ्या लोकाला देव कळतो का? वृत्ती म्हणते आम्हाला काय त्या परमार्थाचं देणं घेणं नाही. किती पामर आहे ती. तुमच्या सारख्या पोत्या वाचायच्या ना, आणि ते तुझा मोक्ष सांगू नको. आहे का नाही भूताचा बाजार आहे ना. हा, तुझा मोक्ष सांगू नको आम्हाला. तुझी गरंडी कशाला मला? सोन्याला फेकून द्यायचं, मातीला हातात घ्यायचं, तसंच आहे ना. म्हणजे चुकीच्या रस्त्यावर असते यांची बुद्धी, नसते का? बुद्धी ही चुकीच्या मार्गावर गेली, आडमार्ग म्हणतात त्याला. घर सापडते पुन्हा आडमार्ग गेल्यावर घर सापडते. तस वेदाच्या शक्तीनं, संताच्या संगतीनं आणि श्रवणाच्या बोधानं आत्माराम होतो आपण. आहेतच, पण अनुभूती येत नाही. तुमच्या घरात हांडा आहे सोन्याचा, त्याच्यावर बसलात पाय देऊन, पण दिसला का अंडा? आणि मांत्रिकाला दिसत. मांत्रिकाला त्या समोर आल्या माझ्या त्या दिवशी, त्याच्या आधी आल तेव्हा चेहरा काळा कुट खोकलायला. आपली उन्नती आहे आणि देहभावामध्ये बुद्धीची अधोगती आहे. मग देहभाव सदा आहे तुम्हाला, तेव्हा सुटला अज्ञान, तुटलं देहभाव सुटला, बंधन गेलं, मोक्ष हाती आला, परमात्मा प्रगटला, जगद्भाव गेला, अंतःकरणाचा मळ बोधान धुतला, वेद आत आला, जीव जागा झाला. स्वतःची ओळख झाली, ब्रह्मपद त्या बुद्धीला आलं, देहपद टाकून दिलं, आत्मस्वराज्य प्रगट झालं आणि सुखाचं बुद्धीशी मिलन झालं. त्याला म्हणतात ब्रह्मभाव. थोडस खालीच आणि 253 ओवी. गुणाचं वर्णन गुण म्हणजे करण्यासाठी एक शक्ती. कोणता व्यवहार? एक पूजेचा, एक प्रेमाचा. शांत मन असलं की माणूस प्रेम करतो, आणि भडकलेलं मन म्हणजे लोकांचं मुंडकं दाबतो. लयच आवड आहे बाबा. आणि सत्वगुणात तमोगुणी मुंडकच मोडते. बाबूच होतो माझं. तुम्हाला वाटतं इथं बोलते, माझ्या घरात बसून राहत कळत तुम्हाला काय बोलते ते, वाणीच उघडत नाही. अंतःकरण देहाचा संबंध रहित असत, कारण त्या ठिकाणी ब्रह्मभावाचं त्या मनाला पांघरून असत. मग ब्रह्मस्थिती जेव्हा आत प्रभावित होती, जागृत होती, प्रभावित म्हणजे जागृत, तेव्हा देहाची स्थिती संपन्न जाते. दुधाला उकळताना पाणी बाहेर येतं वाफेच्या रूपानं, तसं बोधाच्या रूपानं अज्ञान बाहेर जातो, प्रत्येतून देहातून. आणि अज्ञान बाहेर गेलं तर त्या ठिकाणी मन रामामध्ये राहतो. मनच राम आहे हेच कळतं. मन संपतन रामरूप होतो. रामरूप होताना ब्राह्मी स्थिती असती, आणि देहरूप असताना जगत स्थिती असती, आणि जगताचा व्यवहार होताना विकार असतो, आणि विकार असताना त्या ठिकाणी मनामध्ये दुःखाचाच प्रसंग असतो. विकारात दुःखच आहे बेटा. कुठलाही विकार तिचा दुःखच आहे, आणि कुठलाही निराकार अवस्था कुणाचा कुठलीही निराकार अवस्था एक केवळ सुखच आहे. मग निराकार अवस्थेत जाणं, निराकार अवस्थेत शब्द नाही, वृत्ती नाही, व्यवहार नाही,
देहाचा संबंध नाही, जगताचं दर्शन नाही, ईश्वरा वाचून काहीच नाही, त्याला म्हणतात भूमिका. हरिओम. तिथे जायचं आपण. म्हणून तुम्हाला म्हणते की मला एकांतात राहायचं, आपल्या तपस्येमध्ये जायचं. जो त्रास देतो त्याला डिलीट करायचं, जे माझं नाही त्याला सोडून द्यायचं, जे मी आहे त्याला जोडायचं, जे माझ्यात आहे त्याला प्रगट करायचं आणि त्या भगवंताच्या बोधामध्ये बुद्धीला बांधायचं, स्वरूपात रंगायचं, ज्ञानाला भोगायचं, सुखाला आत्मसात करायचं आणि या वेदांताच्या शक्तीनं जगायचं, त्या भक्तीला भोगायचं, परमेश्वर बनायचं. या म्हणतो मग फक्त प्रयास लावून घेत जा की कशाबद्दल काय आहे. आता हे आवडलं, शेण बी आवडते, विषयात शेण, शब्द स्पर्श रूप रस गंध पंचविषयाचं पंच इंद्रियाच्या द्वारे जेव्हा ती वृत्ती भोग घेते तर केवळ पाप असतं, पण ज्या भोगातून बाहेर येते केवळ भाग्य असतं आणि ती आत्मरूप होती सद्भाग्य असतं आणि संतांच्या संगतीमध्ये तद्रूप होती तिथं मोक्षाचा भावाचा उदय असतो, जगताचा अभाव असतो, परमभाव जागा असतो, त्या ठिकाणी ईश्वराचा आणि आमचा संबंध सदा निखळ असतो, तो संत असतो. बापाला कळणं संत काय ते कळतं का? पोराला कळणं माय बाप काय ते. आजकाल उदाहरण देते, तुम्हाला पटत नसेल तर कान बंद करा. आपल्यासाठी काय कष्ट केले आणि आपण त्याला काय सुख द्यायलो हाय हे जाणीव. मग संत काय आहेत हाय जगाला जाणीव. त्यांच्यापासून कल्याण आहे हे तरी कळतं, त्यांच्यापासून मोक्ष मिळतो हे तरी माहितीये, त्यांचा पाय टाकला की सगळं काही न म्हणता येतं हे तरी कळतं. गुरुजीला चिंतामणी म्हणतात, परीस म्हणतात, कल्पतोर म्हणतात. त्यांच्या मंदिरात गेलं की जे पाहिजे ते मिळतं. त्यांचं नाव घेतलं वेदाचं ज्ञान कळतं, त्यांचं स्मरण झालं आत्मभाव कळतो, त्यांच्या वास्तूमध्ये देहभाव जातो, त्यांच्या बोधात जगत विघरून जातं, त्यांच्या आशीर्वादानं मोक्ष पद येतं. त्यांचं नाव गुरुजी. आणि ते अजून आहे, गुरुजी गेले समजू नका, जात नसतात संत नाही, आणि त्यांचीच परंपरा तेच चालवायले. काहीतरी भाग्य असेल म्हणजे आपण गुरुजीचं ज्ञान त्याच्या हृदयात टाकायचंय, वेदाला, देवाला नाही, वेदाला, की हे गुरुजीचं ज्ञान हर जीवाला जावं. आज 50,000 लाखो ऐकतील इथून पुढे रमण्या मायासमोर होणारच. आणि वर्षाला फक्त मला हे एवढंच आहे, आणि त्याचे मालक बदलतात पुन्हा पुन्हा. कशाला मास तुम्हाला एवढा, मला एवढं आहे, त्याचे मालक तू नाहीस. आपलं का किती अहम असत. एखादी वाटी किती बाई म्हणते मी आणली होती, तू आपण म्हणते की मी आणली ती वाटी राहील तू जाशील, वाटेची देवाची नाही, ती वाटे चोरून काढणं, पण मी आणली. आता चोरून घेतलेली वाटे चांदीची जावाची गपचूप वाटी. एक मिनिट, वाटी तुझी आहे का? ही वाटी तुझी का? घेतली चोरून आहे की नाही? मग चोरला की मग तुझी वाटी तुझी का? तिच्या घरातली नेली, पाप झाले का पुण्य? आकलीचे कांदे कोणीकडचे की अहंकारामध्ये फक्त अज्ञान आहे, आणि अहंकार गेला की केवळ ज्ञान आहे.
सोडा मी आणि माझं, माझे सोडा आणि मीला पण सोडा. मग बघा काय उद्भूत होती ज्ञानाची शक्ती, काय स्थिती होती सुखाची. उत्पत्ती प्रतीती परमेश्वराची आणि प्रत्येक सुखाचा अनुभव ईश्वराचा, अभेद तत्वाचा, साक्षात्कार त्या भगवंताचा, जगताचा नाही. अज्ञानामुळे साक्षात्कार खोट्याचा आणि ज्ञानामुळे साक्षात्कार परब्रह्माचा. हे आमचं वेद सांगतो. खरंच सांगतो, वेद फार महान आहे. पण वेदाच्या ज्ञानापासून जग वंचित आहे. तिथं का ज्ञान सांगतो कुणी तू कोण आहेस? त्या गावातून त्या गावातून त्या गावातून त्या गावात 2 वर्षाचे बुकिंग, आणि ह्या गावात काय सांगतो ते पुढच्या वर्षी ते यायचं पुन्हा सांगत नाही. ब्राह्मणाने सूत दिले तुम्हाला. मग काही कालांतराने हे शास्त्र निघाले अध्यात्म, आणि ते वेदात रूपांतर शास्त्रात झालं, आणि त्या गुरुच्या कडे गेलं ज्ञान, आणि ते ज्ञान जगापाशी आलं, आणि जगाला जीवत्व गेलं, आणि जगातल्या जीवाला परमपद आलं. वेदाचं ज्ञान आहे. काढूच दिलं नाही तो. त्यांना काय चांगले केले होते? सकाळ सकाळी नाव घ्यायचं. गेले आहे परिउन्मनी ते नोहे, ऐसे मला तुझे मोहे माझी रे ना. बघा चित्त तरी गेले आहे. बघा परिउन्मनी ते नोहे, चित्त अज्ञानात लीन झालं. कशानं? तमोगुण आलं. आपला विषय तमाचा चाललाय. तत्व झालं, हृदय झालं, तमाचं वर्णन. मग चित्त ते गेले आहे कुठे? अज्ञाना. ऐका, चित्त तरी गेले आहे. त्यात बघून पुरुषाचं चित्त कुठे गेलं? अज्ञानात मध्ये रिहा. ऐसे मला तिजे मोहे. मग ते मोह एवढा वाचतो, एवढा वाढतो की ते तुम्हाला आवडतच नाही. आधी तमोगुण कुठे गेले? चित्त तमोगुण आहे. ते तमोगुण माणसाला मारून टाकतो, बुद्धीला. माझी रीना ते मोहच आवरत नाही, अज्ञानच निघत नाही, देहभाव संपत नाही, परमात्म्याची ओळख होत नाही, आणि सुखाचा मेळ बसत नाही. म्हणून तमोगुण चांगला नाही. विचारायचं आपल्या. मग ती बुद्धी काय होती? माझी रेना म्हणजे त्या तमोगुणाला ग्रासून जाते, त्याला बाहेर येता येत नाही. सगळीकडून तमोगुण त्याला बेटाळा घालतो, तिला सुधरतच नाही बाहेर यायचं. तमोगुण जाऊ देत नाही, जाऊ देत नाही बुद्धीला बाहेर, ग्रासून टाकतो. म्हणजे पिसी होती बुद्धी, वेडी. बघा ना, जेव्हा आपण भांडतो, रागात येतो, तेव्हा ते वेग तमोगुण ते उग्र होतो, पण तेव्हा ते शीतल होतो. त्या बाहेर वाटतं माय उगाच बोलले, माय बोलायलाच नाही पाहिजे होतं. आणि काय झाला फायदा बोलून? तिला तर काही परिणाम झाला नाही. ती कोडग्याला कोडगीच आहे, मग बोलले कशाला मी? नंतर कळतो. मग आधी कळलेलं बरं का नंतर बरं? होत का आधी? म्हणून तमाला शिवणं म्हणजे विटा काळच आहे. शक्य तेवढ शांत आणि स्थिर, शांत राहावं. आणि ती शांतता म्हणजे त्याची असती ती भोगा. शांताकारण भुजगच्या नाम भुजंग झोपडा हे रमणा रमणा गोविंदा झोपडा की नाही तिथं बालाजीला. मग जी बुद्धी शांत ती पण व्यंकटरमणाच आहे, नाही का? शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय म्हणतो की नाही आपण? ब्रह्म शांत एकनाथ महाराज कसे होते? शांत होते, म्हणून ते ब्रह्म झाले. ब्रह्मरूप होतेच. म्हणजे शांती ब्रह्म म्हणजे जे शांत असतं ते ब्रह्मरूप होतं, आणि जे अशांत होतं ते देहरूप होत. ते म्हणले ह्यांना राग येत नाही. चर्चा झाली गावात, ह्यांना राग येत नाही, ह्यांना राग येत नाही. चांडाळ चौकटी म्हणली आणतोच राग त्या बामणाला एकनाथ महाराजाला. आता ते ईश्वर अवतार आहेत, दत्तात्रयाचे अवतार म्हणजे एकनाथ महाराज. त्यांना कळालं हे लोक यायलेत म्हणून, आणि मग जेवायला बसले.
आता म्हणले याच्या बायकोच्या पाठीवर बसायचं बघतो चिडतं का नाही. तिची बायको वाकली तूप वाढायला, त्याच्या एका बामणाने उडी मारली, बायकोच्या पाठीवर बसले. तर एकच भाऊ म्हणले अगं तुझं लेकरू बसले बरं, एक हातानं धर एक हातानं वाढ. चिडले ना. आला का राग. राग आलता पाण्यानं, बाळा डोळा फोडला, इथं कुठं फोडला. मग हे मूग प्रमाण नाही चुकलं. त्यानं डोळ्यात फोडलं, रक्त फोडलं, त्यानं मारला पक्षाला ते डोळ्यात दिलं उत्तर त्याला, तुला त्याचं मान रामाने दिलं की कावळ्या सुलाचा ती मुक्ती, तुझी वाट बघतील लोक देतो तेवढाच तुला मान. पुन्हा मात काय खाते कावळा, किती घाण, इटळते जमतं का आपल्या, जमत पण नाही. मग ते रामानं असं व्हायचं म्हणून ते शिवलं सीतेला, डंक मारला, रक्ताचा ठेवून रामाच्या अंगावर पडला. राम झोपले होते मांडीवर सीतेच्या, आराम करू लागले. असं बघितलं तर बोटा रक्त आलं. वरी कावळा बसलेला होता, इथं दोन मारले टोका, इथे एक गळायला, ते ठेम पडले सीतेचे, तिथं हल्ली नाही. त्याने उठले, त्याला सहन झालं नाही. तू का माझ्या बायकोला टोचतोस का, विनाकारण तुझ्या वाटत आहे का सीता, मग तू काम डंक मारला माझ्या बायकोला सीतेला. त्यानं सोडला बाण, डोळा गेला. म्हणजे ऐका, विपरीत व्यवहाराची शिक्षा देव देतो. म्हणजे विपरीत व्यवहार कामाचा माळ केल्यावर देव बी डोळा घालतो ना आपल्या ज्ञानाचा. आहे का विपरीत वागणाऱ्या लोकांना, की आपल्यापासून समजलं दुःख आहे का सुख आहे हे आधी बघत जा. आपल्या वागण्यानं, आपल्या वाणीनं, आपल्या संबंधानं दुसऱ्याला दुःख होतं का सुख होतं हाच परमार्थ खराय. नका वाचू पोते, पोते वाचायचं लोकांना बोलायचं, त्या पोतीला इटा तुला होते, तुला काय होते नाही. खोटे बोलायले का मी, कुणी सांगितलं की भांडायचं तू घर चांगल्या माणसाला वाईट वागायचं. बरं इथे ती ढेगावर बसती पुन्हा भांडती, काय खोटं बोलते का मी खोटं बोलत नाही, कुणाला भेट नाही, फक्त इथंच पुन्हा भीती सारखी. काल बघितलं फळाले गेली, त्यांनाच म्हटलं कामी आले परिवार चांगलं का. अहो तुम्ही टॅरेक्टर केलं तर तुमच्यात काही इज्जत नसते. पण म्हणून वाणी कधी उच्चारावी आणि किती उघडावी ज्येष्ठाला कळावं. आणि आपला भूतकाळ कधी उघडायचा नसतो कुणापासून, कुणाला कदर नसती. त्याला माहित असतं ते त्याला उत्तर देत असत. त्याला भूतकाळ काढायचा कुणापुढे, भूतकाळ काढायचं नाही, वर्तमान काळ ठेवायचं नाही, भविष्याकडे जायचं नाही. तोच ज्ञान आहे. ब्राह्मणाचं 15 वर्षाचा हे केलं, चित्त आले, चित्त गेले, ती चादर, ती वाटी, ते चमच्या, हे बायाचे धंदे. चला, किंबहुना ऐसेसी ये चिन्हे तमपोशी, जे वाढ ऐतीसी आपुलिया. किंबहुना ऐसेसी, आता किती बोलू रे ऐसेसी, असं काय काय सांगतो मग बस झालं मला आता कंटाळा आला. किंबहुना ऐसेसी असं किती कधी वरून सांगू. ऐसेसी खूप वर्ण झाला बजर. चिन्ह तमपोशी, तमगुण असे वाईट बुद्धीमध्ये व्यवहार होतात. तमगुणामुळं बुद्धीमध्ये वाईट विचार होतात की तुला त्रास द्यावा, त्याचं सहन न होणं, तिच्या रूपाबद्दल मनाला त्रास करून घेणं, तिच्या धनाबद्दल त्रागा करणं आणि तिला खडाखड बोलणं. माफ करावं, नम्र असावं. 2, 10, 4, 10, 10 तिलाच लाज वाटते. पुन्हा आपण चुकलो तरी काय बोललं नाही, मग ती चुकत नाही पुन्हा. बरं ना चुकू काय का, आपण ज्ञानामध्ये राहायचं, जायचं, चिटकायचं नाही, कुठं भटकायचं नाही, चिटकायचं नाही, अटकायचं नाही. 3 गोष्टी. भटकायचं नाही अज्ञानात, अडकायचं नाही देहात, आणि भटकायचं नाही, चिटकायचं तुला येत नव्हतं.
थोडा अभ्यास पुन्हा येतच नाही. किंबहुना ऐसेसी ए चन्न तमकोशी जे वाढते ऐतीसी आपुलिया. ते चिन्ह वाढल्यावर तुला काय काय व्यवहार होतो ते तुला सांगितलं. आता तमोगुण वाढल्यावर काय काय होतं बुद्धीमध्ये, व्यवहारात आणि देहात काय वाढतो? अहंकार वाढतो आणि मन व्यग्र बनतो. शांतता नसते तमोगुणी लोकांना. म्हणजे तोंड बघा तुम्ही, अशांत असं लटकलेली तांब आहे, झाडी लटकली कशी इकडे तिकडे हडते असं. आणि सत्वगुणी माणूस एकदम चेहरा एकदम निभ्रांत स्वच्छ. त्याच्यावर कसं काय आमुषा पौर्णिमा नाही. आमची मामाजी म्हणायचे तोंडाळ गौरीत आपली, कारण ते गोवयावरच त्या वयच्या कवा 12 महिने. त्याचं काय झालं माझा अनुभव सांगते एकच वाक्य. हेची होय प्रसंगे मरणाचे जरी पडे खागे, मरणाचे जरी पडे खागे तरी ते तुलणे रिगे तमेसी तो. बघा, मरणाचे जरी पडे खागे आणि हेच होय प्रसंगी. वाढलेला तमोगुण तापते हा सतत प्रवाहित असतो आणि मरणाचा प्रकार आला आणि तो जीव मेला, देह खाली पडला तर तमोगुणासाठी बुद्धी पुढे सरकली. त्याला पुढच्या जन्मात तमोच. बघा तुम्ही, एखादी म्हैस असती मारकी असती ते तमो, एखादी गाय मारकी असती, एखादं कुत्र शव असतं, एखादं फाडीत असतं. मग फाडणारं कुत्र तमातलं आणि शांत कुत्र सत्वातलं. ओळखायचंच नाही का पुन्हा. आता राधाकडे म्हणजे राधा मामी जाऊ तिकडे जाऊ नका, मला गाय आवडते. म्हणजे माहिती मारकी गाय, त्यांच्याकडे आधी गायची पूजा आहे. झेलावा, संसार पण सुखाचा करावा, विधीचं पालन असावं, निश्चित कर्माचा त्याग असावा, वाणी हातात असावी, तडा तडा फुटू नये. तिने कबूल करते, माहिती तुम्ही समजता तशी मी नाही. सच्चा दिलानं सच्चा प्रेम तयार होणं आणि जे प्रेम भगवंताचं नव्हतं ते वाढवणं, देहाचं कमी होणं आणि ईश्वराची ओळख करणं, वेदाचं ज्ञान चित्तात भरणं, अहंकाराला मारणं, स्वरूपानं उरणं, ब्रह्मज्ञान आत शिरणं, त्याला म्हणतात जीवन जगणं. उगच तू काय का माझं बोललेले शब्द? यासाठी आपण खाली आलो, या पृथ्वीवर का आलो तर आपली ओळख करायला, आपलं कल्याण करायला. लाखो जन्माचा जो अहंभाव आहे, जो भेदभाव आहे, जो तमभाव आहे त्याला टाकायला आणि जी स्थिती ती भोगायला. काय भोगायचं? आत्मस्थिती. काय टाकायचं? देहस्थिती. काय वाढवायची? ब्राह्मस्थिती. काय सोडायची? वृत्तीची स्थिती. तमोगुण, रजोगुण, सत्वगुण हे सोडायचं. तिन्हीला टाकायचं, पुढे चलायचं, गुणातीत बनायचं, परब्रह्मामध्ये थांबायचं, स्वरूपमय जगायचं, अभेदात राहायचं, भेदातून निघायचं, परब्रह्म व्हायचं. सुंदर, खूप सुंदर माहिती. सोडली अमेरिका जवळ आले माईच्या, तसा जीव सोडला देहाला आला देवाच्या जवळ. मला हे सांगायचं, अमेरिका गेली चुलीत. मला वाटतं मा अमेरिकेतून आता कदा येते की मी राहते की नाही, की सांग तुला काय काय खायचं. पोरग म्हणत तुला काय काय आणायचं म्हणतं का पोट्ट, एखादं कार्ट म्हणतात, सगळे म्हणत नसते. मग ते आला अमेरिकेतून जवळ, तसं बुद्धी हरी भगवंताच्या जवळ. देव म्हणतो सांग तुला काय काय द्यायचं, चालू घ्यायचं की आता. भगवंत त्याला अलग जवळ घ्यायलाय, त्याच्या हातात त्या द्यायलाय आणि बुद्धीला ब्रह्मरूप करायला, तो जीव ईश्वरामध्ये लीन व्हायलाय. हेच महत्वाचं आहे. आणि बहिरंगातून कळत नसतं माती. तेच वाचायचं पुन्हा 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 पुन्हा. नवीन का सांगा, नवीन का? रामायणात गेलं तेच, महाभारतात गेलं तेच, कथेत गेलं तेच, दुसरं काय? म्हणून बहिरंगानं अंतरंगाची विचारच करू नये. दोन टोक आहेत, बहिरंग फक्त शुद्धता
आणि अंतरंग ब्रह्मरूपता. कळतं का किती जमीन आसमान फरक आहे. ज्या अंतःकरणात मन नावाचा दोष असतो, पाप करण्याची वृत्ती असती, भेदाची शक्ती असती, देहाची अनुभूती असती, मनात भ्रांती असती, ती हलक्या हलक्या थोडी कमी होती. मळ जातो, पाप बुद्धी जाती, पापाची वृत्ती जाती, पुण्याची खान होती, मनाला अनुभव येतो. मग ज्ञानाची पेरणी अंतरंगात गेल्यावर होती. राय पण बीजी, राय म्हणजे मोहरी. राय मध्ये तिचं झाड समाविष्ट असतच ना. राय छोटी पण त्याचं मोठं होत आणि त्याला किती राई येते, पण ते मध्ये सूक्ष्म असत. कुणामध्ये? राय मध्ये. राय पण लपलेलं असतं, म्हणजे झाड मोठं रूप. राई मध्ये मोठं रूप समाविष्ट असत, पण ते दिसत नसत. पण जमिनीचा आणि पाण्याचा स्पर्श झाल्यावर ते राईचं बीज मोठं होतं. तसं हे सगळं अज्ञानाचं बीज जगत रूपानं जेव्हा बाह्य येतं, पण ज्ञानाचं पाणी गेल्यावर ते ज्ञानमय अवस्था, दिसणार झाड हे बियापासून आहे, तसं दिसणार जगत हे ब्रह्मापासून आहे, हे कळत. कळत नाही? हे दिसलेलं झाड कोणापासून आहे? बियापासून. जर बी नाही तर झाड नाही. तसं परमात्मा नाही, तसं जगत नाही. आत्मा नाही, देह नाही, माती नाही, मडक नाही. ही स्थिती भोगावी बेटा. ह्याच्यात हे अंतरंग म्हणतात. बुद्धी आत राहते, स्वच्छ होते, तन्मय होते, वेदाच्या ज्ञानामध्ये पोहते आणि आत्मस्थिती भोगते. त्याला म्हणतात ब्राह्मी स्थिती. खूप सुंदर लागला 14वा अध्याय. मला वाटायचं पहिली वेळ मावली का. राई राय पण बीजी, साठवून या अंगतेजी. अंगतेजी म्हणजे सोडलं ना तिने स्वतः त्या जमिनीमध्ये एकनिष्ठ झाली ना. जमीन आणि माती आणि मोहरी तिने सोडून दिलं. आपला देह आकार तुटला की नाही, तेव्हा ते झाड वाढलं. किती सुंदर विवेचन आहे हे. अति सूक्ष्मता आहे. कोणती सूक्ष्मता? ऐका. साठवून या अंगतेजी. ती साठवली कुठे गेली? मातीत. मग तिनं अंगाला सोडलं म्हणजे अंग ते त्या मातीमध्ये विघरून गेलं. तसं बुद्धीनं ह्या जडाला सोडलं तर बुद्धी भगवंतामध्ये एक झाली. बी तिनं अंगाला सोडलं तर ते बीच्या बियापासून वृक्ष उत्पन्न झाला, मोहरीचा. तो बरोबर आहे. आता ऐका. मग विरुडे ते तुझी. पुन्हा विरुडे तुझी म्हणजे दुसऱ्या मोहरीच्या रूपानं त्या झाडाला अजून तयार झाले. विरुडे उत्पन्न झाली. द्विची दुसऱ्या रूपानं. बीची तीच मोहरी संपल्यानंतर त्या झाडाच्या रूपानं पुन्हा ते बी बाहेर आलं. किती सुंदर सांगितले. एवढं सांगते ऐका. मग विरुडे ते तुझी. मग ते तुझी म्हणजे ती त्या झाडातून पुन्हा प्रगट झाली. कोण? मोहरी. आधी अंग सोडलं, पुन्हा ती मोहरी तीच बनली झाडातून. पण आधी सोडल्यावर कळलं का? गोटी आहे का ज्या स्वतःला त्याने म्हणजे सोडून दिलं जमीन. आणि त्या मोहरीतून पुन्हा मोहरीच उगवली. दुसरं उगवलं का काही? त्याच्यातून काय उगवली? मोहरी. दुसरं काय उगवलं नाही. त्याच्या प्रमाणात खाली देखील. ऐका. दीपकलिका. बघा, दिव्याची ज्योत, दीपकलिका, प्रकाश. येरू आगी विझोका. अग्नी विजला.
प्रकाश थांबला. परी एरू आगी विझो का, ती विझला. जेथ लागे तेथ असं का, तोच आहे. मग पहिल्या दिवा दुसऱ्या दिव्याला लावला. पहिला दिवा दुसऱ्या दिव्याला लावला. ती ज्योत विझली. तेच आवडली दुसऱ्या दिव्याला. तोच परमात्मा तुमचा आत आहे ना. किती छान आहे काय. आता आपण काय केलं, मेणबत्ती घेतली आणि दिवा लावला. पण तोच ज्योत त्याच्यामध्ये गेली. त्याचा तोच परमात्मा जगतात विखुरला. तो विझला म्हणजे बाजूला गेला, तो झाकला गेला. एका मेणबत्तीनं एक दिवा लावला. मग आपण मेणबत्ती बंद करतो, दिवा लावायचं काम झालं. पण तोच अग्नी आणि तोच ज्योत जरी विझला तरी तो मेणबत्तीचाच आहे. तो दिव्याच्या रूपानं प्रगट आहे. तसा तो भगवंत या देह रूपानं जगत रूपानं तसाच आहे. भिन्न आहे का? किती रूपांतर किती छान आहे सिद्धांताचं. तुमची अजून सिद्धांत. आणि हाच भोग म्हणजे ब्रह्मभाव. ही स्थिती म्हणजे ब्राह्म्य स्थिती, देहस्थिती नाही इथं. कारण त्याची ओळख म्हणजे जगताची नाही, त्याची ओळख म्हणजे खऱ्या परमात्म्याची. आता जगताची ओळख आहे का? तोच जगत आहे. कुठे आहे जगत? तर जगताचं रूप ईश्वर आहे. जगत कुठे आहे? कुठे जगत आहे? कळत नाही आपल्याला. हो माऊली, कळत नाही माऊली. इथं आल्यावरच कळते. बदलत आहे ना. एकदा तमोगुण एकदा रजोगुण. सगळा तो म्हणला गुण बदलतच नाही. सगळ्याला प्रेम, सगळा मीच. कुठं बदले म्हणून? पण सगळा मी नाही वाटत. भिन्न 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 वाटत. एक आलं की भाऊ वरी, एक जण आले की भाऊ एक आली. आता काय करा? नाही नसता होत आहे. एका उच्च अवस्थेला राहावं, साध्याला भोगावं, साध्याला गाठावं आणि साधनेला वाढवावं. स्वरूपमय बनावं, देहातून निघावं, जडाला सोडावं आणि तपस्या करावं. भगवंताचं अनुसंधान तयार करावं आणि त्या अनुसंधानामध्ये स्वतःला ओळखावं. ती ओळख सतत राहावी आणि ही ओळख जावी. ती ओळख सतत राहावी आणि ही ओळख बुझावी. आत्मस्थिती पाळावी आणि जगताची स्थिती बदलावी. खोट्याला खोटच म्हणावं. दिसणं हा खोट आहे आणि त्याच्यामध्ये अस्तित्व हे मोठं आहे. मोठं म्हणजे चैतन्य आहे. चैतन्य म्हणजे ईश्वर आहे. ईश्वर म्हणजे जगत आहे आणि त्या ईश्वराचा संबंध माझा आहे, जगताचा संबंध माझा नाही. ही खरी स्थिती बेटा. चला आपले 8 वाजले. एक ओवी घेतो आणि उठूया. होते बांधून या संकल्पाते, देह जायते मागते समाजेचे होय. ओवी खाली तुम्हाला नाही. बरोबर आहे. जाताना चुकलं काही. तमोगुण वृत्तीत असल्यावर त्या मनबुद्धीसह तो तम तसा त्या बुद्धीत जातो आणि दुसरा देह पुन्हा त्याला मिळतो. तो तम पुन्हा उद्भूत होतो आणि तो माणूस लोकाला पुन्हा बांधतो. सांगितली भांडकुदळ का असतं तर ह्याच्यामुळं ज्या देहातला तमोगुण ते माणूस जरी मेला तर ती बुद्धी खाली राहिली आणि त्या बुद्धीच्या द्वारे तमोगुण पुढे गेला आणि देह खाली आडवा पडला. किती घाण आहे. तमोगुण माणसाला वाटतं आणि मी का म्हणून सोड आणि मी तशीच आहे, मर मग. आणि मी खपून घेत नाही. आता 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 दुसऱ्याचे गोष्ट तिला नाही सोडायचं. आपण प्रेमाला नाही बाहेर काढायचं. अहंकार आणि अवस्था जशाला तशी नाही. बदला तुम्ही. सत्य म्हणा, प्रेमळ म्हणा. राम राम माई. तुकाराम. आज तुम्हाला बाहेर जायचं आम्हाला.